If x is equal to e raised to sin 3t, y is equal to e raised to cos 3t, then show that dy by dx is equal to minus y log x divided by x log y. आन्सर बघा, एक्स फंक्शन दिले, वाय फंक्शन दिले. एक्स इज इक्वल टू ई रेस टू साइन 3t, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. दोन्ही साईडचा लॉग घेतला. लॉग एक्स इज इक्वल टू लॉग ई रेस टू साइन 3t. देअरफॉर लॉग एक्स इज इक्वल टू साइन 3t इंटू लॉग ई, आणि लॉग ईचं आन्सर 1, म्हणून देअरफॉर लॉग एक्स इज इक्वल टू साइन 3t. आता हे सिम्प्लिफाय आले फंक्शन, डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. 1 अपॉन एक्स dx, log xचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स, एक्सचं डेरिव्हेटिव्ह dx बाय dt इज इक्वल टू साइन 3tचं डेरिव्हेटिव्ह कॉस 3t, आणि 3tचं डेरिव्हेटिव्ह इंटू 3, म्हणजे dx बाय dt इज इक्वल टू 3x cos 3t. y इज इक्वल टू, नेक्स्ट फंक्शन, y इज इक्वल टू e raised to cos 3t, taking log on both sides. Log y is equal to log of e raised to cos 3t. मग cos 3t न log e ला मल्टिप्लाय केलं, log e चं आन्सर 1. Therefore log y is equal to cos 3t. मग हे सिम्प्लिफाय फंक्शन आले. डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन y, वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dt इज इक्वल टू कॉस 3tचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन 3t, आणि 3tचं डेरिव्हेटिव्ह इंटू 3. मग dy बाय dt इज इक्वल टू y न मल्टिप्लाय केलं दुसऱ्या साईडला, मायनस 3y साइन 3t. Therefore dy by dx is equal to dy by dt divided by dx by dt is equal to dy by dt minus 3y sin 3t, आणि divided by dx by dt 3x cos 3t. 3 कॅन्सल झालं. आन्सर आलं मायनस y इंटू साइन 3t म्हणजे लॉग एक्स, आणि कॉस 3t म्हणजे लॉग वाय. minus y log x divided by x log y. Next example है, if x is equal to 2 into cos raised to 4 t plus 3, y is equal to 3 into sin raised to 4 t plus 3, show that dy by dx is equal to minus in the square root 3y upon 2x. yचं फंक्शन घेतलं, y is equal to 3 into sin raised to 4 t plus 3. Differentiate with respect to t. dy by dt is equal to sin raised to 4 आहे, म्हणजे 4 into 3 12 sin cube t plus 3, साइनचं डेरिव्हेटिव्ह cos t plus 3, आणि t plus 3चं डेरिव्हेटिव्ह 1 इज इक्वल टू काय येणार बघा, साइन क्यूब आहे. 12 sin cube t plus 3 cos t plus 3. x is equal to 2 cos raised to 4 t plus 3. Differentiate with respect to t. dx, x डेरिव्हेटिव्ह dx by dt is equal to cos raised to 4 आहे, म्हणजे 4 into 2 8 cos cube t plus 3, cosचं डेरिव्हेटिव्ह मायनस sin t plus 3, t plus 3चं डेरिव्हेटिव्ह 1. Therefore dy by dx is equal to dy by dt divided by dx by dt is equal to dy by dt 12 sin cube t plus 3 cos t plus 3 divided by dx by dt minus 8 cos cube t plus 3 sin t plus 3 is equal to minus 12 upon 8 divided by केलं 4 न, काय ना मायनस 3 upon 2, आणि साइन टी प्लस 3 कॉस टी प्लस 3 कॅन्सल होणार, साइन स्क्वेअर टी प्लस 3 कॉस स्क्वेअर टी प्लस 3, मायनस इन द स्क्वेअर रूट 3चा स्क्वेअर 9 साइन रेस टू 4 टी प्लस 3 डिवायडेड बाय 4 कॉस रेस टू 4 टी प्लस 3, मायनस इन द स्क्वेअर रूट 3 into 3 cos sin raised to 4 t plus 3 divided by 2 into 2
cos raised to 4t plus 3. 3 sin raised to 4t plus 3 म्हणजे y आणि 2 cos raised to 4t plus 3 म्हणजे x. म्हणजे आन्सर आलं मायनस इन द स्क्वेअर रूट 3y अपॉन 2x. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, if y is equal to log of 1 plus t square and y is equal to t minus tan inverse t, show that dy by dx is equal to in the square root e raised to x minus 1 divided by 2. y ची y चं फंक्शन घेतलं, y is equal to t minus tan inverse t. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. डेरिव्हेटिव्ह काढलं, yचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dt इज इक्वल टू टीचं डेरिव्हेटिव्ह 1 मायनस टॅन इनवर्स टीचं डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस टी स्क्वेअर इज इक्वल टू डिनॉमिनेटर सेम केला, 1ला 1 प्लस टी स्क्वेअरनं मल्टिप्लाय केलं, 1 प्लस टी स्क्वेअर मायनस 1 डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर इज इक्वल टू टी स्क्वेअर अपॉन 1 मायनस 1 प्लस 1 कॅन्सल होणार, टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. नेक्स्ट फंक्शन आहे x इज इक्वल टू लॉग ऑफ 1 प्लस टी स्क्वेअर. इम्प्लाइज आता x ची व्हॅल्यू लॉग ऑफ 1 प्लस टी स्क्वेअर म्हणजे ई रेस टू एक्स इज इक्वल टू 1 प्लस टी स्क्वेअर. ई रेस टू लॉग, ई आणि लॉग कॅन्सल होणार, त्याचा आन्सर 1 प्लस टी स्क्वेअर. ई रेस टू एक्स 1 प्लस टी स्क्वेअर आणि टी स्क्वेअरचा आन्सर ई रेस टू एक्स मायनस 1. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी, एक्सचा डेरिव्हेटिव्ह डी एक्स बाय डी टी, लॉग 1 प्लस टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस टी स्क्वेअर आणि 1 प्लस टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह, 1चा डेरिव्हेटिव्ह 0, टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2t, म्हणजे आन्सर आलं 2t डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. Therefore dy by dx is equal to dy by dt divided by dx by dt is equal to dy by dt काय t square upon 1 plus t square and divided by 2t divided by 1 plus t square. 1 plus t square 1 plus t square जाणार, कॅन्सल होणार, काय राहणार टी स्क्वेअर डिवायडेड बाय 2t, टी कॅन्सल झालं, आन्सर राहिलं t अपॉन 2. Therefore dy by dx is equal to t ची व्हॅल्यू वरती कॅल्क्युलेट केलेली आहे, इन द स्क्वेअर रूट e रेस टू एक्स मायनस 1 अपॉन 2. हे झालं आन्सर. नेक्स्ट बघा, नेक्स्ट एक्झाम्पल आहे, if x is equal to 2bt upon 1 plus t square and y ची व्हॅल्यू y is equal to a into 1 minus t square divided by 1 plus t square. Show that dx by dy is equal to minus b square y upon a square x. x ची व्हॅल्यू आहे x is equal to 2bt upon 1 plus t square. Differentiate with respect to t, डेरिव्हेटिव्ह कळलं, dx by dt is equal to 1 प्लस टी स्क्वेअर कॉन्स्टंट आहे, 2bt डेरिव्हेटिव्ह 2b मायनस 2bt कॉन्स्टंट आहे, 1 प्लस टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह इंटू 2t डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. आता फर्स्ट टर्म आहे 2b 1 प्लस टी स्क्वेअरला मल्टिप्लाय केलं, 2b प्लस 2bt स्क्वेअर मायनस 4bt स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. मग dx बाय dt इज इक्वल टू 2b मायनस 2bt स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. 2b कॉमन काढलं, 2b 1 इंटू ब्रॅकेट 1 मायनस टी स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. y इज इक्वल टू a इंटू 1 मायनस टी स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. Differentiate with respect to t, dy by dt is equal to a constant आहे, 1 plus t square constant, 1 minus t squareचं डेरिव्हेटिव्ह मायनस 2t मायनस 1 minus t square constant आहे, 1 plus t squareचं डेरिव्हेटिव्ह 2t डिवायडेड बाय 1 plus t square ब्रॅकेट स्क्वेअर. a कॉन्स्टंट आहे, मायनस 2t न 1 प्लस टी स्क्वेअरला मल्टिप्लाय केलं, मायनस 2t इंटू 1 मायनस 2t मायनस 2t इंटू टी स्क्वेअर मायनस 2t क्यूब मायनस 1 इंटू 2t मायनस 2t आणि प्लस 2t क्यूब अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. dy बाय dt
is equal to a into minus 4t divided by 1 plus t square bracket square. Dx by dy is equal to dx by dt divided by dy by dt is equal to 2b into 1 minus t square divided by 1 plus t square bracket square divided by a into minus 4t upon 1 plus t square bracket square. अंशाला निषेधाला बी ए बी न मल्टिप्लाय केलं 2b आहे तर ए बी न मल्टिप्लाय केलं तर 2b स्क्वेअर ए इंटू 1 मायनस टी स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर स्क्वेअर कॅन्सल झालं 1 प्लस टी स्क्वेअर डिवायडेड बाय मायनस 2a स्क्वेअर बी minus 2a square b 2t divided by 1 plus t square 4tचं 2 into 2 केलेले आहे. मग आता त्याच्यामध्ये बी स्क्वेअर कॉन्स्टंट आहे राहिलेली व्हॅल्यू वाय 2 कॅन्सल झालं बी स्क्वेअर कॉन्स्टंट आहे ही वायची व्हॅल्यू राहिलेली आहे 2 कॅन्सल झाले ए स्क्वेअर कॉन्स्टंट ठेवलं ही व्हॅल्यू बीची आहे म्हणजे आन्सर बी स्क्वेअर वाय डिवायडेड बाय मायनस ए स्क्वेअर एक्स हे त्याचं आन्सर आलं. नेक्स्ट एक्झाम्पल डिफरन्शिएट 3 raised to x differentiate 3 raised to x with respect to log 3 to the base x. डेरिव्हेटिव्ह फंक्शन विथ रिस्पेक्ट टू फंक्शन डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे फंक्शन डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन. आता बघा फंक्शन आहे फर्स्ट फंक्शन आहे 3 raised to x आणि सेकंड फंक्शन आहे log 3 to the base x. तर फर्स्ट फंक्शनला u म्हणायचं सेकंड फंक्शनला v म्हणायचं. फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह काढायचं du बाय dx आणि सेकंड फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह dv बाय dx आणि आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे du बाय dv कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणजे du बाय dx डिवायडेड बाय dv बाय dx करायचं म्हणजे du बाय dv येणार. बघा लेट फर्स्ट फंक्शन u म्हणायचं लेट u इज इक्वल टू 3 raised to x and v is equal to log 3 to the base x. आता log 3 to the base x चेंज द बेस न काय येणार v is equal to log 3 upon log x. आता दोन्हीचं डेरिव्हेटिव्ह काढलं u विथ रिस्पेक्ट टू u विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्ह काढायचं v विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्ह काढायचं. du by dx is equal to 3 raised to x derivative 3 raised to x log 3 and dv by dx चं डेरिव्हेटिव्ह आहे log 3 कॉन्स्टंट आहे 1 upon log x चं डेरिव्हेटिव्ह बघा log x कॉन्स्टंट 1 चं डेरिव्हेटिव्ह 0 minus 1 कॉन्स्टंट log x चं डेरिव्हेटिव्ह 1 upon x divided by log x ब्रॅकेट स्क्वेअर. फर्स्ट टर्म 0 आहे सेकंड टर्म बघा -1 upon x आहे म्हणजे आता du बाय dv इज इक्वल टू du बाय dx डिवायडेड बाय dv बाय dx इज इक्वल टू du बाय dx काय आहे 3 raised to x log 3 अपॉन मायनस log 3 अपॉन x इंटू log x ब्रॅकेट स्क्वेअर. log 3 कॅन्सल होणार आणि आन्सर येणार -x 3 raised to x log x ब्रॅकेट स्क्वेअर. नेक्स्ट एक्झाम्पल बघा डिफरन्शिएट tan इनवर्स in the bracket cos x upon 1 plus sin x with respect to sec inverse x. Let u is equal to tan inverse cos x divided by 1 plus sin x is equal to tan inverse cos x म्हणजे cos 2x चा फॉर्म्युला यूज करायचा cos 2x चा फॉर्म्युला cos square x minus sin square x. तसं cos x चा फॉर्म्युला काय येणार cos square x by 2 minus sin square x by 2 आणि 1 साठी आयडेंटिटी cos square x by 2 plus sin square x by 2 आणि sin x साठी फॉर्म्युला sin 2x चा फॉर्म्युला वापरायचा 2 sin x by 2 cos x by 2. तर आता 1 plus sin x साठी फॉर्म्युला त्याचं 1 plus sin x फॉर्म्युला यूज करून काय आन्सर येणार cos x by 2 plus sin x by 2 ब्रॅकेट स्क्वेअर.
Therefore, u is equal to tan inverse. आता a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे a मायनस बी ए प्लस बी. तसं कॉस स्क्वेअर एक्स बाय टू मायनस साइन स्क्वेअर एक्स बाय टू, कॉस एक्स बाय टू मायनस साइन एक्स बाय टू, कॉस एक्स बाय टू प्लस साइन एक्स बाय टू डिवायडेड बाय कॉस एक्स बाय टू प्लस साइन एक्स बाय टू ब्रॅकेट स्क्वेअर. u इज इक्वल टू टॅन इनवर्स कॉस एक्स बाय टू प्लस साइन एक्स बाय टू कॅन्सल झालं. काय राहणार? u इज इक्वल टू टॅन इनवर्स कॉस एक्स बाय टू मायनस साइन एक्स बाय टू डिवायडेड बाय कॉस एक्स बाय टू प्लस साइन एक्स बाय टू. अंशाला छेदाला कॉस एक्स बाय टू ने डिवायडेड बाय केलं तर टॅन इनवर्स 1 मायनस टॅन एक्स बाय टू डिवायडेड बाय 1 प्लस टॅन एक्स बाय टू. 1 साठी टॅन पाय बाय 4 सबस्टिट्यूट केलं तर u इज इक्वल टू टॅन इनवर्स टॅन पाय बाय 4 मायनस टॅन एक्स बाय टू डिवायडेड बाय 1 प्लस टॅन पाय बाय 4 टॅन एक्स इंटू टॅन एक्स बाय टू. टॅन इनवर्स टॅन पाय बाय 4 मायनस एक्स बाय टू आलं. हा टॅन ए मायनस बीचा फॉर्म्युला यूज झाला इथं. म्हणजे टॅन इनवर्स टॅन कॅन्सल झालं. यू इज इक्वल टू पाय बाय 4 मायनस एक्स बाय टू आलं. आता सिम्प्लिफाय फॉर्ममध्ये आलं. आता डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स du बाय dx इज इक्वल टू पाय बाय 4चं डेरिव्हेटिव्ह 0 मायनस एक्स बाय 2चं डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन 2 कॉन्स्टंट एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 तर du बाय dx आलं मायनस 1 अपॉन 2. लेट v इज इक्वल टू सेक इनवर्स एक्स डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स dv बाय dx इज इक्वल टू मायनस 1 अपॉन एक्स इंटू स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 हे फीचं डेरिव्हेटिव्ह dv बाय dx. Therefore, du by dv is equal to du by dx divided by dv by dx. du by dx का आलं मायनस 1 अपॉन 2 डिवायडेड बाय 1 अपॉन एक्स इंटू इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1. जे आन्सर आलं मायनस एक्स इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 डिवायडेड बाय 2 हे त्याचं आन्सर आलं. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3. डिफरन्शिएट एक्स साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू टॅन एक्स. फर्स्ट फंक्शनला u म्हणायचं. लेट u इज इक्वल टू एक्स साइन एक्स अँड लेट v इज इक्वल टू टॅन एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं. du बाय dx इज इक्वल टू एक्स कॉन्स्टंट साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स प्लस साइन एक्स कॉन्स्टंट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 तसं v इज इक्वल टू टॅन एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स dv बाय dx इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स म्हणजे du बाय dv इज इक्वल टू du बाय dx डिवायडेड बाय dv बाय dx इज इक्वल टू du बाय dx काय आहे एक्स कॉस एक्स प्लस साइन एक्स डिवायडेड बाय dv बाय dx सेक स्क्वेअर एक्स. त्याचं आन्सर आलं. नेक्स्ट एक्झाम्पल आहे डिफरन्शिएट टॅन इनवर्स